सध्या अतिशय चर्चित आणि अफाट प्रसिद्धी लाभलेला सैराट या मराठी चित्रपटाचे भारतीयच नाही तर अनिवासी मराठी माणूसही कौतुक करतोय. सैराटची टीम अलादीलमध्ये येणार आहे ना आणि आम्हाला त्यांना भेटायचं आहे. नागराज मंजुळे आणि स्पेशली आर्ची आणि परशा. इट्स अ रियली फॅन्टास्टिक मूवी. वी आर गुजराती बट वी लाइक द मूवी व्हेरी मच. Ding 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 ding. फायनलची टीम इकडे दुबईत आली तर आम्ही त्यांना भेटायला पर्सनली आलोय. चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सैराटची टीम दुबईत आली होती. अलादील यांच्या करामा स्टोर्समध्ये सैराट सिनेमाच्या नायक नायिकेला आणि दिग्दर्शकांना आग्रहाचं आमंत्रण दिलं गेलं आणि दुबईकरांना आपल्या माय मातीतून आलेल्या सर्व कलाकारांना भेटण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. श्रीयुत धनंजय दातार यांनी त्यांचे स्वागत केले आणि सैराट या दर्जेदार सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनही केले. अल अदिल स्टोर्समध्ये दुबईकरांनी त्यांच्या भेटीसाठी एकच गर्दी केली होती. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि नागराज मंजुळे यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव अल अदिलच्या ग्राहकांना आनंद देऊन गेला. विशेष म्हणजे सैराटच्या परशा आणि आर्ची यांनी अल अदिल स्टोर्समध्ये खरेदी करण्याचा सुखद अनुभवही घेतला आणि विविध भारतीय जिन्नसाची उपलब्धता आणि व्यवस्थित मांडणी बघून आश्चर्य व्यक्त केलं. दुबईकर सैराट टीमला दिलखुलास भेटत फोटो आणि सेल्फी काढण्यात रंगून गेले होते. अल अदिल स्टोर्सच्या एकूण वातावरणात सैराटच्या यशाचा आनंद आणि मराठी मातीचा गंध पसरून गेला. आज सैराटच्या स्क्रीनिंग निमित्त मी अल अदिल याला भेट दिली आणि छान आहे. भारतीय माणसं चांगलं काम करतात असं दिसतंय इकडे दुबईमध्ये. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. लाज काजला सारलं